महायुतीला घवघवीत यश मिळालं. शिंदे गटालाही जनतेनं चांगला कौल दिलाय. एकंदरीत मुख्यमंत्रीपद आणि बैठकांबाबत शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. शिवसेनेचे नेते आणि पाचव्यांदा निवडून आलेले आमदार आपल्यासोबत उदय सामंत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतो. उदयजी, एकूणच महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या नंतर ज्या प्रकारे महाविकास आघाडी प्रचार करत होती आणि अपेक्षा करत होती, तुमच्या माध्यमातून अगदी सुपडा साफ झाला. विरोधी पक्ष नेता त्यांचा असणार की नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. तुमच्याच माध्यमातून आम्ही बघत होतो की प्रचाराची यंत्रणा इतक्या वाईट पद्धतीनं राबवली जात होती आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं मगरुरी लोकसभेच्या निवडणुकीनंतर आलेली होती त्याच्यामधनच काही संवाद होत होते, त्याला आम्ही शांततेनं उत्तर दिलं, मतदारानं उत्तर दिलं. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली समोरच्यांचा सुपडा साफ झालेला आहे आणि सुपडा साफ झाल्यानंतर देखील ईव्हीएम वर आक्षेप घेतला जातोय. हा खरं तर जागतिक सर्वात मोठा विनोद आहे. ज्यावेळी तुमचे खासदार निवडून आले त्यावेळी ईव्हीएम मध्ये घोळ नव्हता, पण आता आमची महायुती निवडून आल्यानंतर ईव्हीएम मध्ये घोळ झालेला आहे. त्याच्यामुळे गिरे तुम्ही टांग उपर अशी विरोधकांची परिस्थिती आहे आणि जनतेनं धडा शिकवलेला आहे. कधी अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊ नये ही जी काय मराठी म्हण आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होणार निश्चित झालेला आहे. कशी प्रक्रिया असणार आहे आणि कधीपर्यंत दावा तुमच्या माध्यमातून केला जाईल? यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत, त्यांना आम्ही सगळे अधिकार दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब योग्य वेळी निर्णय घेतील. आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीचं तुम्हाला यश मिळालं तशाच पद्धतीचा भव्य असा शपथविधी व्हावा या सगळ्याच महायुतीतील आमदारांची इच्छा आहे. नेमकं त्याबद्दल काही प्लॅनिंग झालंय? तिन्ही नेते बसून एकत्र निर्णय घेतील आणि त्याच्यानंतर शपथविधी कुठं होणार आहे, कसा होणार आहे हे फायनल होईल. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाखाली आणि त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र निवडणुकांना सामोरं गेलं होतं. पुन्हा काय अपेक्षा आहे? पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावं असं वाटतंय? मी शिवसेनेमध्ये काम करतो. शिवसेनेमध्ये आमचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतात. त्याच्यावर माझी ऑब्विसली हीच भावना असणार की एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. पण या बाबतीमध्ये तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री असेल आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. फक्त एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी आता उदय सामंत यांच्या माध्यमातून दिली जाते. नेमकं मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय देखील आज मध्यरात्रीपर्यंत होईल अशी देखील चर्चा आता ताज लँडसेटमध्ये आहेत. अक्षय कुडकेलवार, एनडीटीव्ही मराठी, मुंबई.